नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. लोकसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर. आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते, हीच शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने 8 मार्च रोजी पहिली यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीचं मैदान तयार झालं असून या रिंगणात उतरण्यासाठी सर्व राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत. निवडणुकीच्या रणांगणात कोणते उमेदवार उतरणार आहेत त्यांची नावं जाहीर केली जाणार आहेत. भाजपनंतर काँग्रेसनेही आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी 39 उमेदवारांची नावं जाहीर केली. दरम्यान काँग्रेसने एकूण 8 राज्यांमधील उमेदवारांची यादी जाहीर केली. यात केरळ 16, छत्तीसगड 6, कर्नाटक 7, तेलंगणा 4, मेघालय 2, त्रिपुरा 1, सिक्कीम 1, नागालँड 1, लक्षद्वीप 1 याप्रमाणे 39 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. घोषित केलेल्या यादीत 15 खुल्या प्रवर्गातील 3 महिला तर 24 हे अनुसूचित जाती जमाती, OBC व अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांनी सांगितले. तर 12 उमेदवार 50 वर्षापेक्षा कमी वयाचे आहेत, तर 8 उमेदवार 50 ते 60 वयोगटातील आहेत. 12 लोक 61 ते 70 वयोगटातील आहेत, तर 7 उमेदवार हे 71 ते 76 वयोगटातील आहेत. अपेक्षेप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वायनाड याच मतदारसंघाला पसंती दिली. केरळमधील जवळपास सर्वच उमेदवारांची नावं काँग्रेसने घोषित केली आहेत. यामध्ये विशेष म्हणजे काँग्रेसचे सरचिटणीस KC वेणुगोपाल यांना आलसपुझा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. वेणुगोपाल यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते AM आरिफ यांच्याशी त्यांची थेट लढत होण्याची शक्यता आहे. वेणुगोपाल सध्या राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. याशिवाय ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांना तिरुअनंतपुरम येथून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा मुकाबला आता केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांच्याशी होणार आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.